असं का बोलतेस? तुला कोणी काय बोललं का? हो, तुम्हीच सगळे. आम्ही? हो, तुम्हीच. आपल्या घरात एकटं फिरायचं नाही असं का म्हणतात? आपल्याला कोणाची भीती आहे का? बाबा, तू रागवू नको, पण मला माहितीये काय माहितीये? की माया मावशीला पोलीस पकडून घेऊन गेले होते. हे तुला कोणी सांगितलं? बाबा, मी जेव्हा तिथे झोपली होती त्यावेळेस तू आणि आई बोलत होते, त्यावेळेस मी ते ऐकलं. माया मावशीने असं काय केलंय की तिला पोलीस पकडून घेऊन गेले होते? सांगेन, तू मोठी झालीस ना की सगळं सांगेन. ओके? नाही बाबा, आत्ताच सांग. अगं आता हो, हे बघ मी काय बोलतोय, आता 3 वाजले बाबा. ना. टॉपिक चेंज करू नका. बाबा सांग ना, प्लीज 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 मला सांग. आणि हो बाबा, हे सगळं आईला कळू देऊ नको हा. ऐकलंय मी. वेदा, आईपासून काहीच लपून राहत नाही, कळलं? आई, मग तूच सांग मला की माया मावशीला पोलीस पकडून का घेऊन गेले होते? सासूबाई, हा किती त्रास सहन केलाय हो तुम्ही. खरंच. तुला अचानक आज कळलं का? नाही, तुम्ही सांगत होता पण मला आत्ता लक्षात आलं. अहो, त्या मंजिरी मॅडम तुमच्याबद्दल काहीही कारण नसताना वाईट बोलत होत्या हो. काय म्हणत होती? मला म्हणाल्या नीट राहा, अजूनपर्यंत निकाल लागला नाहीये. आणि मग अचानक तुमच्यावर घसरल्या. म्हणाल्या ती नर्मदा भावाच्या जीवावर जगते, ऐकतं खाते, ती तशी, तिचा मुलगाही तसा, तिचा नवराही तसा. सगळे दळभद्री आहेत, भिक्कारडे. चला आज तमाशा करणार. सासूबाई, अहो त्यांना तेच हवंय. आई सांग ना, तुम्ही दोघे एकमेकांकडे असं का बघताय? सांग मीरा. मी सांगितलं तिला पण ती. वेदा, तू मोठी झालीस ना की मी तुला सगळं सांगेन, ठीक आहे? तोपर्यंत काय चाललंय तुमच्या दोघांचं? आई, बाबा मी तेच बोलत होता. मग मोठे होईपर्यंत मी काय करू? तोपर्यंत आपण कॅरम खेळू. हा, हो ना? कॅरम खेळ. कॅरम? हो, तुला कॅरम आवडतो ना? हो बाबा, पण कॅरम या सगळ्याच्या मध्ये कुठून आला? अगं असं काय बोलतेस? कॅरम मध्येच येतो ना, आपण मध्ये ठेवून कॅरम खेळतो ना, असं बाजूला थोडी खेळतो ठेवून. काय कॉमेडी करतेस तू? हा चल, मी कॅरम घेऊन येतो. आणि हो, अनन्याताईला पण बोलव ना, म्हणजे आपण टीम खेळू शकतो. हो, नाईस आयडिया. बाबा, हा. पण खेळता खेळता तुम्हाला सांगा की काय झालं होतं. चल 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 चल. तुम्ही तमाशा कराल? शिवनाथ, संकेत पण गायब झाला. म्हणजे शिवनाथ या घरात आहे, नक्कीच आहे.
पण अदृश्य आहे. शोधायलाच हवं. ही माया इतक्या आत्मविश्वासाने आईंशी बोलतीये, म्हणजे हिचा आणि हिच्या साथीदारांचा सगळा प्लॅन तयार आहे. मी, अथर्व, मीरा, आई आम्ही फक्त विचार करतोय की ही माया घरात कशी आली. नाही, असं शांत बसून चालणार नाहीये. मायाला मी दिसत नाही ह्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायलाच हवा. बाबा मी पाहिलं बाबांना आता की भास होता. नाही, आता आरशात मीरा म्हणाली होती तिलाही आरशात बाबा दिसले होते. हा केवळ योगायोग आहे की संकेत? नक्की काय प्रकरण आहे हे? हा भ्रम आहे, केवळ भ्रम आहे. पण मीरालाही तसाच भ्रम व्हावा हे कसं शक्य आहे?